मुंबई मेट्रो 1 मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। मुंबईतून मोठी बातमी सध्या येते। मेट्रो 1 च्या ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याचं कळतंय। मुंबई मेट्रो 1 मध्ये तांत्रिक बिघाड झालाय। ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याचं आता कळतंय, म्हणून मेट्रो लाईनलाही फटका बसलेला आहे। खरं तर पावसामुळे कदाचित हा फटका बसल्याचं कळतंय। मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत पाऊस बरसतोय आणि याचा फटका वाहतुकीला झालेला आहे। मग ती मुंबईची लोकल असो, रस्ते वाहतूक असो की आता मेट्रोला देखील याचा फटका बसल्याचं कळतंय। मयूर राणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मयूर, काय सांगा, सविस्तर अपडेट नेमकं काय? सकाळपासून जायचं पाऊस आहे, पावसाचा जोर आहे तो चाललेला आहे। मात्र आपण पाहायला गेलं तर मेट्रो देखील वर्सोवा साईड जे जाणारी मेट्रो आहे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे तिथे जे मेट्रो आहे ते सगळं रखडलेलं आहे। आणि चाकरमानी आहे ते देखील आता कामाच्या दिशेने निघाले होते। मेट्रो घाटकोपरला रखडल्यामुळे जे घाटकोपर स्थानकावर देखील आता मोठ्या प्रमाणात जे आहे ते जे नागरिक आहेत त्यांची प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळत आहे। मेट्रोवर देखील आता मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे। वर्सोवा साईडला जाणारे जे मेट्रो आहे त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा पूर्ण गोंधळ आता उडायला आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद मयूर, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। एकंदरीत आपण पाहतोय की पावसाचाच फटका मेट्रो 1 ला बसलेला आहे। तांत्रिक बिघाड त्यात झालाय। काही दिवसांपूर्वीच असाच पाऊस मुंबईत झाला होता, जेव्हा पहिला पाऊस झाला होता त्यावेळी आपण पाहतोय की वरळी मेट्रोला फटका बसला होता। मेट्रोच्या संपूर्ण स्टेशनमध्ये पाणी झालं होतं आणि मेट्रो लाईन बंद पडली होती। त्यानंतर आता दुसरी घटना आपण पाहतोय, मुंबईच्या मेट्रो 1 मध्ये तांत्रिक बिघाड झालाय, ओव्हरहेड वायर बिघाड झालाय।